आज शाळेचा पहिला दिवस, नव्या आशा आकांक्षा, नवीन स्वप्न आणि नवीन उत्साह घेऊन आज लहानगी पावलं शाळेच्या उंबरठ्याकडे वळलेली दिसून येतात। अशा या आनंदाच्या क्षणी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं या उदात्त हेतूने भाजपच्या नगरसेविका आर्या नाटेकर यांनी एका विशेष उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे आज त्यांनी इथे वाटप केलेलं आहे। एवढ्यावरच त्या थांबलेल्या नाहीत, तर शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याकरता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी देखील त्यांनी घेतलेली आहे। आज याविषयी आपल्या सोबत आहेत ओमनाथ नाटेकर, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली हा काही उपक्रम नाहीये, एक लोकप्रतिनिधी म्हणून एक काही जबाबदारी असते प्रत्येकाला। तर या लोकप्रतिनिधी म्हणून एक काहीतरी काम करायचं आहे की आमचे माननीय आमदार जे आमचे आधारस्तंभ आहेत, आमदार रवींद्र दादा चव्हाण साहेब यांनी आम्हाला या काही गोष्टी आम्हाला जे त्यांनी शिकवल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही एक तो छोटा आमच्या एक प्रयत्न करतोय आणि त्याचीच हे छोटीशी आम्हाला शाळेच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेट देतो। सर, आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज तुम्ही कोणकोणत्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहे त्याची तपशीलवार माहिती द्या। आज शाळेत सर्वप्रथम आम्ही आलोय स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर इथे आहे। त्यानंतर आयरे गावातली जी शाळा आहे सरस्वती विद्यालय, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री विद्यालय, BNC शाळा आणि सागाव मधली एक जिल्हा परिषदेची शाळा आहे। त्या चारही शाळांमध्ये मिळून साधारणतः 1465 मुलं आहेत। त्या 1465 मुलांना विविध शालेय उपयोगी वस्तू तसेच वह्या वाटपाचा आम्ही आज कार्यक्रम करणार आहोत। बरं, या उपक्रमाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? याला आपण संकल्पना असं बोलू शकत नाही, एक जबाबदारी आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी आपण समाजाला देणं लागतो आणि ते केलं पाहिजे। शिक्षणाच्या बाबतीत जे माननीय आमदार रवींद्रदादा चव्हाण यांनी आम्हाला काही ते शिक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी शिकवल्या आहेत किंवा काही त्यांच्याकडूनच आम्ही प्रेरणा घेतलेली आहे। त्यानुसार आम्ही हा छोटासा आमच्या इथून प्रयत्न चालू आहे। आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शालेय वस्तूंचं वाटप होत आहे। आजच शाळेचा पहिला दिवस असल्या कारणाने ज्या मुलांना गरजू मुलांना शालेय वस्तूचं वाटप वॉर्ड क्रमांक 29 येथे होत आहे। आपल्या वॉर्ड क्रमांक 29च्या नगरसेविका आर्याताई नाटेकर, ओमनाथदादा नाटेकर व आपले कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर परबजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण आपल्या ग्रामीण भागामधील शाळेतील मुलांना शालेय वस्तूचं वाटप करत आहे। आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आर्या नाटेकर आणि कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ओमनाथ नाटेकर तसेच आमचे ताई मनीषा राणे नाटेकर फॅमिलीतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत वह्या वाटून ठेवलेला आहे। या पूर्ण प्रभागामधील 5-6 शाळा आहेत ज्या खरंच त्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, आवश्यकता आहे। त्यांची गरज आणि त्यांची निकट आवश्यकता पाहून त्या मुलांना, त्या होतकरू मुलांना आमचे मित्र नाटेकर यांनी मोफत वह्या वाटप देण्याचं ठरवलं आहे। भारतीय जनता पार्टी ही काम करताना सुद्धा अंत्योदयापर्यंत काम करते हे आपल्याला यावरून दिसून येतं। मी सर्व आमच्या या प्रभागातील सर्व हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी म्हणून ही नाटेकर फॅमिली असतील किंवा या मंडळाचे अध्यक्ष मंदा टावळे असतील, आम्ही सर्व तुमच्या बरोबर तुमच्या सोबत आहोत। तुम्ही फक्त या देशाचे तुम्ही भविष्य आहात। तुम्ही पुढे शिकलं पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे, यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा आणि भारतीय जनता पार्टी आमचा परिवार तुमच्या पाठीमागे आहे आणि एवढं बोलतो। धन्यवाद। आज शाळेचा पहिला दिवस आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करत आहात, तर काय विचार केला होता हे सगळं करण्यामागे?
शाळेचा पहिला दिवस हा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजकालच्या महागाईच्या जमान्यात बरेच पालकांना मुलांचे शैक्षणिक वस्तूंची अरेंजमेंट करता येत नाही. तर आम्ही ह्या संदर्भात बरेच शाळेशी संपर्क करून आम्ही त्यातले काही गरजू विद्यार्थी निवडले आणि त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आम्ही बॅगेची अरेंजमेंट केली. जवळपास आम्ही 40 बॅगेचं वाटप केलेलं आहे आणि प्लस आम्ही 1460 वह्या देखील वाटप करणार आहोत. तुम्ही आज शालेय काही जे विद्यार्थी गरजू आहेत त्यांचं पालकत्व देखील स्वीकारलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? हो, आम्ही काही गरजू विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. तर मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी नाही तर एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की जर आपला देश पुढे गेला, प्रगती झाली पाहिजे, तर त्यामध्ये मुलांनाही त्या हिशोबाने आपण एनकरेज केलं पाहिजे. एनकरेजमेंट ती कशी देता येईल, तर ते आपण आपल्या परीने त्या मुलांचं पालकत्व केलं तर त्या मुलांनाही कॉन्फिडन्स मिळतो. त्यांच्याकडे सगळे शालेय पुस्तकं अवेलेबल असतात, तर तेही शाळेमध्ये तेवढ्याच उत्स्फूर्तेने अभ्यास करतात. नक्कीच असा म्हणजे अभ्यास करून जर त्यांना कॉन्फिडन्स जर मिळाला, सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तर ते नक्कीच आपल्या आई वडिलांचं, शाळेचं आणि देशाचं नाव पुढे चांगलं करतील असंच मला वाटतं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, अशी जी विंदा करंदीकरांची कविता आहे त्याप्रमाणे समाजाला काहीतरी देण्याचं काम भाजपच्या नगरसेविका आर्या नाटेकर करत आहेत. आज शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी एक असा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महायुती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.